विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि दीपक केसरकरांबरोबर दोन संघटक आम्हाला कायम दिसत होते, ते महेश सारंग, संजू परब. काय सांगाल, कशा पद्धतीचे असाल 23 तारखेचा निकाल? 23 तारखेचा निकाल मी आज तुम्हाला सांगतो. दीपक केसरकर कमीत ते 50,000च्या फरकाने निवडून येतील. त्यात कोणालाही शंका बाळगण्याची गरज नाही. आणि दोन संघटनाबद्दल बोलला. आम्ही दोघे अनुभव आहोत आणि या अनुभवाचा फायदा या निवडणूक आम्ही केसरकरांना करून दिलेला आहे. निश्चितच तुम्ही आज संपूर्ण गावात दौरे करत होता. कसा प्रतिसाद होता मतदारांचा त्या गावामध्ये? एकदम चांगला प्रतिसाद होता. राणेसाहेब केसरकरांच्या जोडीला असल्यामुळे कोणतेही आम्हाला टेन्शन नव्हतं आणि सगळ्यांनी एक दिलाने काम केलेलं आहे. आणि ज्यांनी कोणी काही अशी होती माणसं ज्यांनी काही केलं, राणेसाहेबांनी आता प्रभाकर सावंतांना सांगितलेलं आहे त्यांची हकलपट्टी आत्ताच्या आत्ता खराब होती. निश्चितच इतरही दोन मतदारसंघातला तुम्ही अपडेट घेत होता, जात होता, त्या दोन्ही मतदारसंघाबद्दल काय सांगा? हे दोन्हीमध्ये निलेश साहेब आणि नितेश साहेब आणि केसरकर साहेब हे तिघही आमदार तुम्हाला येणाऱ्या 23 तारखेला दिसतील, यात कोणतीही शंका नाही.